DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय बजभाऊ कडूंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। सरकारकडे चर्चा करायला बजभाऊ कडू गेलेले आहेत। सरकारसोबत आज चर्चा होणार आहे, परंतु आपण पाहतोय बजभाऊ कडूंचे मोठे बंधू आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल एकंदरीत आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, सरकारसोबत चर्चा बजभाऊ कडू करायला गेलेले आहेत, काय तोडगा निघेल का? तोडगा निघालाच पाहिजे। तोडगा निघाल्याशिवाय वापस यायचं नाही, हे आम्ही ठरवलं नाही। इथूनही आम्ही वापस जाणार नाही तोडगा निघाल्याशिवाय। मरून जाऊ पण तोडगा तिथं गावात कष्ट करावं, मरू जंगलात केल्यापेक्षा आज इथून आम्ही मरून जाऊ, पण तोडगा निघाल्याशिवाय आम्ही माफी घेणार नाही म्हणजे नाही। हो, एकंदरीत सरकारनं सांगितलं होतं की बाबा आम्ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार। आपण पाहतो 31,628 कोटींचं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं। राज्याचे मुख्यमंत्र्यांनी नंतर मीडियाशी बोलताना चर्चा केली, बाबा या जिल्ह्यात तेवढं नुकसान, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये 80 ते 100% नुकसान दाखवलं, परंतु ते दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले का? नाही नाही आलं नाही, नुकसान आलं नाही। आश्वासन दिलं, त्यांची दिवाळी त्यांना साजरी करून घेतली, कास्तकाराची दिवाळी अंधारात घातली त्यांनी। काय वाटते सरकारने ही आकड्यांची शेतकऱ्यांवरती जी दिशाभूल केली वाटते का? हो, दिशाभूल केली आहे सगळी। हो, दिशाभूल करून डोळ्यात तिखट फेकल्यासारखं केलं आहे त्यांनी हे। हो, डोळ्यात तिखट फेकल्यासारखं केलं आहे। कास्तकाराला आश्वासन दिलं, पाणी येऊन राहिलं, दाखवलं का तुम्हाला दिवाळीनंतर पैसे देऊ, हे करू ते करू, पण त्यांना कास्तकाराला दिली नाही ते पैसे। त्यांनी त्यांची दिवाळी साजरी केली, त्यांनी कास्तकाराची दिवाळी अंधारात ठेवली। दिवाळीच्या दिवशी गरीब कुणाला भाकरी खावं लागल्या, अशी परिस्थिती ते उघड्यावर खावं लागल्या। हो, यंदाचा पीक विमा जो आहे 46 लाख शेतकऱ्यांनी भरला आहे, आणि या 46 लाख शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे। मिनिमम 17,000 रुपये देणार असं मुख्यमंत्री बोलत आहेत। काय वाटतं, ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल का? नाही नाही नाही, आम्हाला अशा नाही। त्यांची लबाड सरकार आहे, बोलते आता बोलते का घड्या वेळानं काय बोलते। देवेंद्र फडणवीस बोलले होते का मी निवडून आल्यावर कर्जमाफी सातबारा कोरा करेल। तो निवडून आला आहे नाही काय? एक वर्ष झालं आता। माझ्या मुलाचं लग्न झालं असतं तर आज मला नातू झाला असता, पण याचं अजूनही डोळे उघडले नाही। शब्द दिला, ब्राह्मण आहे। ब्राह्मणाला आम्ही श्रेष्ठ मानतो, आमच्या पूजा ब्राह्मणाच्या हस्ते करून घेतो, पण आजपासून आमचा पूजेचे ब्राह्मण राहावं नाही अशी आमची इच्छा झाली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब असं म्हणत आहेत की बाबा कर्जमाफीसाठी आम्हाला टाइम द्या, आम्ही कर्जमाफीची समिती तयार केलेली आहे। यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही वेळेवर कर्जमाफी करू। देवेंद्र फडणवीस आपलं बावनकुळे आम्हाला तर अन्न त्याग आंदोलन होतं तेव्हा सांगितलं होतं का वेळ द्या। आज त्या गोष्टीला 3-4 महिने झाले। यांना वेळ किती पाहिजे हे तर सांगायला पाहिजे। 3-4 महिने झाले तेव्हा म्हटलं होतं आम्हाला बावनकुळेनं, आम्ही अन्न त्याग आंदोलनाला बसलो होतो तेव्हा म्हटलं होतं का आम्हाला वेळ द्या, तेव्हा वेळ दिला त्याला। बावनकुळेसारख्या बावन्न फोका मारून चालला गेला, आणि काहीच केलं नाही। अधिक आमच्या जखमीवर मीठ टाकलं त्यानं। तिकडे मेले, तुम्ही मोर्चा मागं घ्या, हे घ्या, असं तो सांगत गेला, आणि आम्हाला थाप दिली, अमुक मेलेत, विमानानं मेले, हे ते मेले, तुम्ही मोर्चा मागं घ्या। पण हे त्यांना म्हटलं नाही का रोज कास्तकार मरून राहिला, याच्यासाठी मी या निर्णय पक्का करून येतो, हे नाही म्हटलं त्यांना। अमरावती जिल्हा मुळशी तालुक्यातून आलो आहे, लिहिदा या गावातून। माझी प्रमुख मागणी अशी आहे, ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू होते, 7वा वेतन आयोग लागू होते, तुम्ही जे प्रश्न केला मगाशी का शेतकऱ्यांची आत्महत्या कधी थांबन, मी म्हणतो थांबूच शकत नाही असे जर धोरणं असले शेतकऱ्यांचे तर। स्वामीनाथन आयोग आम्हाला काय शिफारस करते, शासनाला सांगितलं आहे स्वामीनाथन आयोगानं 50% खर्च वजा करून 50% नफा आधारित भाव द्या। जोपर्यंत स्वामीनाथन आयोग लागू करत नाही आणि शेतकऱ्यांसाठी पहिला वेतन आयोग, दुसरा वेतन आयोग असे या सरकारी कर्मचाऱ्यासारखे वेतन आयोग लागू होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यात थांबणार नाही। कर्जमुक्ती हे फक्त एक माध्यम आहे। कर्जमुक्ती म्हणजे कोणती? आमचंच लुटलं आमच्यापासून आणि आमचंच घेतलं। आमच्या भावाचे माल 15 वर्षा अगोदर कापसाला 7,000 भाव, आताही तेवढेच भाव। काय फरक आहे, काय डिफरन्स आहे? असे का भेदभाव करता शेतकऱ्यांचं? सगळं नोकरदार लोकांसाठी वेगळं आणि शेतकऱ्यासाठी वेगळं, असा हा भेदभाव का करते सरकार? म्हणून सरकारला मी सांगू इच्छितो, शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या डोक्यात जर एकदा हवा गेली, एकदा सरकारविषयी नाराजी प्रकट झाली तर सरकारला आंदोलन महागात पडेल। हे आमचंच आंदोलन नाही, इथून आता प्रत्येक शेतकरी आंदोलन करणार, तहसील कार्यालयावर करणार, जिल्हाधिकारी कार्यालयावर करणार, तुम्ही पाहू शकता। म्हणून सरकारला विनंती आहे का जे आमच्या पाचचं लुटलेलं आहे भावांतर योजना हे घेऊन ते आम्हाला परत करा। जशी MP भावांतर योजना आहे
सोयाबीनला भाव 2007पासूनचे तेवढेच तसे आहे. कसं काय चालन? सोयाबीन पेंड का बरं आयात केली भारतात? सोयाबीन एवढं असून का बरं मध्यम धाग्याचा कापूस भारतातला तुम्ही असं पिकणारा असून आयात केला? का तूर डाळ आयात करता? आमच्या शेतकऱ्यांची पच्ची पहिले घ्या ना. आम्हाला अर्ध्या भावात विका लागून राहिलं. लोकांना एक क्विंटल 2 क्विंटल सोयाबीन झालं. त्याचं उत्पादन खर्च काय, त्यांची मजुरीसुद्धा निघाली नाही. अक्षरशः रोटावेटर सर्व पिकावर फिरवलं सर्व शेतकऱ्यांनी. वाशिम जिल्हा असो, कोणता केळी उत्पादक असो, द्राक्ष उत्पादक, काजू उत्पादक असो, सर्व अक्षरशः मिट्टी मोल झाला आणि तुम्ही एशीत बसून हवा खाणार आहे. हे चालणार नाही. दादा, राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ते कुटुंब त्याच्या जीवावर असतं. परंतु हे कुटुंब आता याच्यातून उभारण्याकरिता सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्यात? सरकारने कुठल्या प्रकारची मदत करावी? अरे, ज्या घरात आत्महत्या होते ना शेतकऱ्याच्या, त्या कुटुंब कधीच उभारू शकत नाही. त्याच्या पत्नीला विचारा, त्याच्या मुलाला विचारा, त्याच्या आईवडिलाला विचारा. तुमच्या तुटपुंज्या फाटक्यामधनं ते कुटुंब दुरुस्त होणार नाही. त्यांना जो मानसिक धक्का बसते ना आपला घरचा जीव गेल्यावर, तुम्ही नाही करू शकत त्याची तुलना. तुम्ही हे तुटपुंजी लाखोची मदत देऊन त्यांचं नाही करू शकत. फक्त शेतकऱ्याला पायावर उभं करा, त्याला वरच्यावर काही देत जा, त्याचे सण साजरे करा. तो तुमच्या दुवा देईल शेतकरी तुम्हाला, सगळ्या सरकारला, कोणालाही. म्हणून जे तुम्ही भाव जे आहे काहीतरी त्यावर आयोग नेमा. स्वामीनाथन आयोग चालू करा. बच्चूभाऊची प्रमुख मागणी आहे, स्वामीनाथन आयोग चालू करा. 50% आता जसं माझ्या सोयाबीनला जर क्विंटल मागं 6,000 खर्च येते, तर मला सोयाबीनला भाव 12,000 भेटला पाहिजे. कापसाला जर 12,000 क्विंटल उत्पादक खर्च आहे, तर मला 24,000 भाव भेटला पाहिजे. तरच आम्ही इथं जगू शकतो. ऊस उत्पादक असो, केळी उत्पादक, द्राक्ष, काजू, सर्व जे काही आहे सर्व अक्षरशः मिट्टीमोल झाला. आणि हे पाऊस जे निसर्गाचा, याच्यासाठी विमा जे आहे तात्काळ लागू करा. विमा ट्रिगर लावा, संत्र्याचे ट्रिगर लावा. संत्रा उत्पादक हवालदिल झाला आहे आमच्या वरुड मोर्शी पट्ट्यातला, त्यांच्यासाठी काहीतरी करा. कसे जगेल ते लोक? कसे जगेल सर्व संत्रा उत्पादक शेतकरी? लाखो रुपयाचे कर्ज घेऊन बँकेचे बसलेले आहे, नाही देऊ शकत कर्ज त्यांचं परत. म्हणून हे तुटपुंजी 1-2 लाखाची मदत तुम्ही तर द्यालच, पण आमच्यासाठी प्रमुख मागणी स्वामीनाथन आयोग लागू झालाच पाहिजे, अशी आमची सगळ्या तमाम शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे. नाही तर येणाऱ्या काळात हे 2 दिवसाचं आंदोलन नाही, इथून 2 महिन्याचं होईल, 2 वर्षाचं होईल पंजाबसारखं. पण शेतकरी आज जागा झाला आहे प्रत्येक ठिकाणचा. हे तुम्ही तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा. त्यांना जागा आम्ही करणार आहोत. आम्ही प्रत्येक गाव खेडे पिंजून काढणार. आमचे बच्चू भाऊंनी प्रत्येक 8 महिन्यापासून फिरून राहिले. तो बिचारा माणूस त्याचे रात्री 12 वाजेपर्यंत आमच्यासोबत इथं होते. आज पण येते. असं नाही इथं पाऊस एवढा चिखल झाला आम्हाला, समजा आम्हाला त्यांच्या वेदना खूप महत्त्वाच्या आहे. खूप त्यांचे कष्ट आहे आंदोलनात. आज सर्व शेतकरी एकत्र नेते झाले. यांनी काय केलं? सर्व नेते फोडले. शेतकऱ्यांचे आंदोलन नेले, शेतकऱ्याचे नेते गायब केले, ओबीसी नेते गायब करणार आहे, प्रत्येक चळवळीचे नेते गायब करून राहिले. तुम्ही चालवलं काय या महाराष्ट्रात? काय चालवलं? प्रत्येक उभा जाणारा नेता त्याला आंदोलन चिघळून टाकायचं. शेतकरी नेतेच ठेवायचे नाही, कोणते चळवळीचे कार्यकर्ते नेते गायब करायचे. हे चालणार नाही. तुम्ही सर्व एकत्र होणार आहे. चाहे तुम्ही तुमचा पक्ष बाजूला ठेवा, जात बाजूला ठेवा, पंथ बाजूला ठेवा. हे सर्व तुम्ही आता एकत्र व्हान, तेव्हाच तुम्ही जगान, तेव्हाच तुम्ही टिकान. लढाई सोपी नाही आहे मित्रांनो. 2 दिवसची 4 दिवसची लढाई नाही आहे आपली. आपल्याला आपल्या समोरच्या पिढीसाठी लढाई करून ठेवायची आहे, जेणेकरून तो येणारा शेतकरी स्वाभिमानानं जगू शकेल. आज त्याच्या मुलाबाळाचे खूप हाल आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी पोरी द्यायला तयार नाही आहे. ही एक मानसिकता आहे. म्हणजे निगेटिव्हिटीत गेलेला आहे शेतकरी. त्यांनी काय शेती विकावं काय? आज कारखानदार वर्ग सगळे सुखी आहे, सर्व व्यापारदार सुखी आहे, सर्व नोकरदार सुखी आहे. आज त्याची जीवनशैली जर पाहिली तर शेतकऱ्याला स्वतः कमजोर वाटते स्वतःला. हा शेतकरी सर्वाला वाटणारा होता, दाता होता, दानशूर होता. याच्या दरवाजात जर कोणी गेलं तर कोणी वापस नव्हतो येत. आज भिकारी करून ठेवला आम्हाला तुम्ही. शासन व्यवस्थेत कोणतंही शासन असो, नुसत्या देवाभाऊचंच नाही, कोणतंही शासन असो, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक चांगला आयोग नेमा. स्वामीनाथन आयोग लागू करा. आणि जे वेतन आयोग सरकारला कर्मचाऱ्याला ते वेतन आयोग आता चालू झाले पाहिजे. पहिला वेतन आयोग, दुसरा, आणि भावांतर योजना चालू करा. तुमच्याकडून जर आमच्या सोयाबीनला कापसाला भाव नाही देतात तर जे तुम्ही भाव आधारित मूल्य केले, कोणता कृषी मूल्य आयोग? त्यांना काय समजते घंटा याच्यातलं किती खर्च येते? तर का किती खर्च येते? दरवर्षी 800-400 रुपये वाढवता फक्त. हा तुमचा आहे 400 रुपये, 200 रुपयाची मजुरी 400 रुपयावर गेली. कृषी मूल्य आयोग बदला, त्याचा जो भोपंजी काढून टाका तिथून. शेतकऱ्याला आधारित कृषी मूल्य आयोग तयार करा. त्यांनी जे शिफारस केलेली आहे कृषी मूल्य आयोगानं, का ही चुकीची आहे? कृषी मूल्य काय 800 रुपये वाढवा, 400 रुपये वाढवा. 400 रुपये वाढले काय क्विंटल मागं खर्च? हां, आणि रात्रीची लाईन देऊन राहिले शेतकऱ्यांना.
12 वाजता तिथं बिचारा तो झोपाले जायचा टाळायचा तो तिथं जाते. त्याच्यातही रात्री लाईनचे झटके. दिवसा जेव्हा लाईन आहे त्या दिवशी तुम्ही त्याला दिवसा लाईन बंद करता, हे कुठपर्यंत चालणार? म्हणून शेतकऱ्यांनी आता कळकळीची विनंती आहे का प्रत्येक गाव खेड्यात जागं झालं पाहिजे. नक्कीच आपण अजून काही तरुण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, या बैठकीमध्ये जर सकारात्मक चर्चा, सकारात्मक भूमिका जर मांडण्यात नाही आली सरकारच्या माध्यमातून, तर तुमची पुढची भूमिका काय असेल? माझी समोरची भूमिका म्हटलं म्हणजे बच्चूभाऊच्या माध्यमातून जसं बच्चूभाऊनी जर आदेश दिला तर रेल्वे रोको आंदोलनामध्ये सर्वात समोर सहभागी मी होणार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो शेतकऱ्यांच्या माध्यमातून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या भूमिका, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, दिव्यांग बांधवांच्या इतर ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी या ठिकाणचं हे आंदोलन सोडणार नाहीत आणि त्यानंतर आपल्या घरी परतणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन मी ज्ञानेश्वर सवणकर, नागपूर.